नमस्कार सगळ्यांना. आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी सगळ्यात आधी कढईत तेल तापवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. त्या तडतडल्यानंतर मी त्याच्यात संपूर्ण साबुदाणा असा टाकलेला आहे आणि 5 मिनटापर्यंत मजबूत हाताने मिक्स 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 असं केलं आणि ते 5 मिनटापर्यंत परत मी झाकून असं शिजू दिलेलं आहे. ते थोडं शिजल्यानंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. फक्त साबुदाण्याच्या अंदाजाने याच्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि परत मी ते मिक्स 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 केलेलं आहे. आता ते छान मिक्स झाल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जाडसर दळलेला होता मी तो याच्यात टाकलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या कुटा म्हणजे ना या शेंगदाण्याचे मी साल काढलेले नव्हते. ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे जे बटाटे होते त्यांना उखडलं आणि मोठ्या मोठ्या कापामध्ये कट केलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या साईजचे बटाटे मी याच्यात टाकले, छान मिक्स केले आणि फक्त बटाट्याच्या अंदाजानं मी मीठ याच्यात टाकलेलं आहे आणि परत मी ते मिक्स 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 केलेलं आहे. ते 10 मिनटापर्यंत असं छान शिजू दिलेलं आहे आणि इथं माझी साबुदाण्याची मोकळी मऊ आणि टेस्टी खिचडी तयार झाली. साहेबांना दिली, मुलीला पण दिली आणि त्यांना त्यांच्या कामावर त्यांची पाठवणी केली. म्हणजे साहेब ड्युटीवर गेले, मुलगी कॉलेजला गेली आणि मी पण आता माझी खिचडी एन्जॉय करत आहे. खाली वेळात मी एवढंच करते, घरातले कामं करायचं आणि खायचं, टेस्टी टेस्टी बनवून खायचं. तर आत्ताचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक पण करा. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. साबुदाणा एकदम जबरदस्त झाला होता बरं का.